तर बघतोय सलामीची जोडी या ठिकाणी पाहायला मिळते. आपण बघतोय मैत्री ग्रुप आयोजित ही मैत्री ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आज शेवटची रात्र आणि या शेवटच्या रात्रीला आपण बघतोय हे संघ आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अशाच पद्धतीने या ठिकाणी पुन्हा एकदा याच मैदानावर दिनांक 10, 11 आणि 12 एप्रिल 2026 रोजी ही 3 दिवसीय टुर्नामेंट या ठिकाणी आपण बघणार आहोत. अशाच पद्धतीने या ठिकाणी तब्बल 32 संघांना या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाईल. पहिलं पारितोषिक ₹1,00,000, दुसरं पारितोषिक ₹50,000, तिसरं आणि चौथं पारितोषिक 25,000 आणि असं त्या स्पर्धेचं स्वरूप असणार आहे. ब्रदर्स ग्रुप सावळे यांच्या वतीनं ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याच मैदानावर ती स्पर्धा आपल्या भेटीसाठी येईल. नक्कीच ज्यांना सहभाग घ्यायचा असेल त्यांनी अनिकेत माळी, हरेश माळी यांच्याशी संपर्क साधू शकता आपण. परंतु बघूयात या स्पर्धेमध्ये आता मात्र आजचा कोणता संघ अजिंक्य राहील. तवलिया सामन्याकडे आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा या ठिकाणी सगळ्या प्रेक्षकांचं, जमलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. आपल्याला मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळते आमचे ॲडव्होकेट संजयजी टेंबे, त्यानंतर जगदीशजी चव्हाण, त्यानंतर आपण बघतोय सगळे सहकारी मित्र, सगळ्यांचं स्वागत करूया. आणि सलामीची जोडी प्रयास कोळी आणि समीर नाईक, एक जबरदस्त या ठिकाणी सलामीची जोडी पाहायला मिळते. सलामीचा गोलंदाज ओमकार या ठिकाणी आपण बघतोय. सलामीचा गोलंदाज ओमकार पाटील आपण पाहिलं होतं सोनाई प्रतिष्ठानचा रायगड प्रीमियर लीग मध्ये संघनायक होता आणि एक जबरदस्त खेळ त्याने त्या मैदानावर केला होता. परंतु पाहूयात आज गावच्या संघासाठी कशा पद्धतीने खेळ करेल. पहिला चेंडू जबरदस्त या ठिकाणी आपल्या खांद्याचा वापर करताना, उंचीचा पुरेपूर वापर करताना वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू ब्लॉकमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता, स्वीप करण्याचा प्रयत्न केला तो फलंदाज प्रयास कोळीनं. परंतु चेंडू आणि बॅटचं नातं जुळलं नाही. परिणाम पाहायला मिळतोय पहिला चेंडू जातोय तो निर्धाव. 11:41 हा सामना सुरू झालाय. चांगला प्रयत्न इथे मात्र पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु निराशा हाती लागते. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव पाहायला मिळत आहेत. सांबारली आणि वहाळ एक जबरदस्त या ठिकाणी द्वंद्व पाहायला मिळेल. दोन्ही संघांमध्ये समसमान ताकदीचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांमध्ये जर विचार करायला गेलो तर तितक्याच ताकदीचे फलंदाज, तितक्याच चतुराईचे गोलंदाज, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. एकूणच एक काटेबरी टक्कर पाहायला मिळेल. आपण बघतोय प्रयास कोळी, समीर नाईक ही सलामीची जोडी वहाळ संघाकडून पाहायला मिळते. सलामीचा गोलंदाज ओमकार पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक या ठिकाणी आपण बघतोय सद्यस्थितीला प्रयास कोळी, ज्यांना 2 चेंडू निर्धाव खेळले. तिसरा चेंडू पुन्हा एकदा त्याच ऍक्शन रिप्लेनं खेळण्याचा प्रयत्न केला होता. मागचे दोनही चेंडू आपण बघितलं होतं, जागेवरून फटका सजवण्याचं काम केलं होतं, परंतु त्यात यश लागलं नाही. एक जबरदस्त भन्नाट वेगानं या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज ओमकार पाटील. आणि आपल्या स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवताना, स्वतःच्या गोलंदाजीवर विश्वास ठेवताना 3ही चेंडू एक जबरदस्त त्याने फेकलेत. लगातार 3 चेंडू निर्धाव फेकलेत ते या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. परंतु इथे मात्र आता थोडासा चेंडू शॉट टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याला मात्र फेकून दिलं. सरळ सीमारेषे पार आलाय पहिला षटकार. थँक्यू डीजे. षटकारानं आगास केलाय प्रयास कोळी. बराच वेळ शांत होता, परंतु चेंडूचा थोडासा या ठिकाणी आपण बघतोय लाईन बिघडवली आणि त्यानंतर आपण बघितलं वरपीच चेंडूचा समाचार घेताना षटकार. इथे मात्र पुन्हा एकदा स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय गोळीच्या वेगाने स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये.
यानंतर आपण बघतोय धावांचा ओघ आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा पार चौकार. 10 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. आपण बघत होतो मागील प्रत्येक चेंडूवर प्रयत्न करत होता प्रयास. एखादा चेंडू तरी या ठिकाणी आपण बघतोय स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस त्याला यश लागलं आणि या चौकारानं आपण बघतोय 10 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिले 3 चेंडू निर्धाव फेकले होते. पहिले 3ही चेंडू ऑफस्टम आणि मिडस्टमच्या मधोमध टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथूनच बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस लेगस्टिकवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला तो ओमकारनं आणि तो अंगलट येताना पाहायला मिळाला. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जातो बॅटची कडा घेऊन आणि पंचांनी बोट उंचावलंय. पहिल्या विकेटचा या ठिकाणी खेळ संपलाय. तो फलंदाज बाद झालाय प्रयास कोळी. सुजल घरत नवीन फलंदाज पाहायला मिळतंय. पहिलं षटक या ठिकाणी आपण बघतो ओंकार पाटीलचा. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू निर्धाव, त्यानंतर षटकार, चौकार, विकेट असं याच सामन्याचं आपण बघतोय. पहिल्या पॉवर प्लेचं षटकाचं पृथक्करण पाहिलं. पहिलं षटक या ठिकाणी असं वाटलं होतं आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करेल तो ओंकार पाटील, परंतु त्यानंतर आपण पाहिलं चांगला प्रयत्न केला तो प्रयास कोळीनं. एक षटकार एक चौकार लगावून 10 धावा धावफलकावर पाहायला मिळाल्या. शेवटच्या चेंडूवर आपण बघितलं होतं एक अकूट टप्प्याचा चेंडू फेकला आणि त्यावर मात्र मिस्टाइम स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू गेला तो बॅटची कडा घेऊन आणि प्रयास कोळीच्या खेळीचा अंत आपल्याला पाहायला मिळाला. पहिला विकेट या ठिकाणी प्राप्त झाला तो चांबाली संघासाठी नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला आपण त्याला पाहू शकता सुजल गरत. ऑन स्ट्राईक आपण बघतोय समीर नाईक, एक जबरदस्त खेळाडू या ठिकाणी आपण बघतोय. डे टुर्नामेंटमध्ये बऱ्याचदा वहाळ संघानं या मैदानावर पारितोषिक घेऊन गेलाय. तितकंच पारितोषिक या ठिकाणी आपण बघतोय सांभारली संघाने देखील या मैदानावर बराचसा अभ्यास, बरीचशी पारितोषिक या मैदानावर त्यांनी घेऊन गेल्यात. म्हणजे एकूणच पाहायला मिळत आहे बऱ्याचदा फायनलच्या लढतीमध्ये भेटणारे हे दोनही संघ आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. या पहिल्या लढतीमध्ये आपण बघतोय पहिल्या फेरीच्या लढतीमध्ये हे दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज संदेश मुंडे या ठिकाणी आपण बघतोय चांबाली संघाचा तारणार ठरणारा हा गोलंदाज अतिशय पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू जातो या ठिकाणी आपण बघतोय खेळपट्टीवरच घरंगळत राहिला होता. लेग बायच्या स्वरूपाने ही धाव पाहायला मिळते. एकूण धावा आपण बघतोय 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज संदेश मुंडे गोलंदाजी करतोय. पहिलं षटक या ठिकाणी फेकलं होतं ओंकार पाटीलनं. चांगला प्रयत्न केला होता, चांगला अटॅकिंग फिल्डिंग या ठिकाणी लावलं होतं, सजवलं होतं. पहिल्या 3 चेंडू पुरतं असं वाटलं होतं धावा जमतील की नाही, परंतु त्यानंतर आपली बॅटिंगची शैली बदलली, ती प्रयासनं आणि त्यानंतर एक षटकार एक चौकार आला. परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपण बघतोय समीर नाईक सुजल घरत ही जोडी आता मात्र पाहायला मिळते. समीर नाईक आपण बघतोय लेगबाईच्या स्वरूपाने त्यानं धाव घेताना आपलं एंड चेंज केलं होतं. संघाच्या खात्यामध्ये धावा पाहायला मिळतात त्या तब्बल 11. डावखुरी हाताचा फलंदाज सुजल घरत. बऱ्याचदा आपण बघतो उजव्या हाताचा डावखुरी हाताचा फलंदाज असेल तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची आपण बघतोय थोडीशी नामुष्की होते, कारण आपण बघतोय क्षेत्ररक्षण त्यांना वारंवार हलवावं लागतं आणि परिस्थिती थोडीशी या ठिकाणी धावाधाव होते, दमछाक होते ती त्या फिल्डरची. परंतु आपण बघतोय डावखुरी हाताच्या फलंदाजासाठी आपण पाहतोय लॉंग ऑफमध्ये एक क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षक, बाकी आपण बघतोय ऑनसाईडच्या रिजनमध्ये सगळे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. तिथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय बॅटची इनरेज घेऊन कव्हर पॉईंटमध्ये. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुरेख पाहायला मिळते, परंतु मिळते आहे सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आपण बघतोय 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी कितपत धावा जमा करतील, कारण आपण पाहिलं होतं मागच्या सामन्यामध्ये अवघ्या 31 धावा जमा केल्या होत्या त्या श्रीराम सावळे संघानं. त्या अगोदर आपण बघितलं होतं डायगर संघाविरुद्ध 65 धावा झाल्या होत्या आणि त्या 65 धावांचा पाठलाग करताना शिरडोन संघ अवघ्या 2 धावांनी हारला होता. म्हणजे एकूणच कोणता संघ जिंकू शकेल तो फलंदाजी करताना की गोलंदाजी करताना ते सांगू शकत नाही. परंतु इथे मात्र काय घडलंय, दोनही एंडला पाण्याची बॉटल आहे का रे?
एकूण धावा 13. लेगबाईच्या स्वरूपाने ही धाव आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा धावपलकरती पाहायला मिळते. संदेश मुंडे एक जबरदस्त भेदक मारा करतोय. चांगला प्रयत्न इथे मात्र वेगाने मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू जातोय ऑफस्टिकच्या खूपसा बाहेरून. पंचांनी या चेंडूला दंडित केलाय. सांगितलं हा चेंडू टाकला जातो तो स्पैर आणि या अवांतर धावेनं धावफलक पोहोचलंय ते तब्बल 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीचा डिसिजन घेतला होता. आपल्या मनगटातील ताकदीवर विश्वास ठेवला तो या फलंदाजांनी वाळ संघाच्या गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ते चांबाली संघाला संदेश मुंडे. चांगला प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळतोय. धोका होऊ शकतो इथे पाहायला मिळतोय. विकेट बाधून परतावं लागेल. सुजल गरज बॅक टू पवेलियन कारण झेल टिपला जातोय तो संदेशच्या या गोलंदाजीवर. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी आपण बघतोय पाहुण्यांचं प्रस्थान होतंय. त्यांचं या ठिकाणी त्यांनाही धन्यवाद देऊयात कारण आपण बघतोय एक जबरदस्त संगीत या ठिकाणी वाजवण्यात आलं. आमचे डीजे मास्टर प्रणित म्हात्रे त्यांनाही धन्यवाद देतोय कारण आपण बघतोय साईंची आठवण या ठिकाणी त्यांनी करून दिली आहे. त्यांचंही स्वागत. परंतु इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल एका चांगल्या खेळची अपेक्षा, एका चांगल्या फलंदाजीची अपेक्षा ती वाळ संघ करत असेल कारण आपण बघतोय एक षटकार लगावला होता, एक चौकार लगावला होता तो प्रयास कोळीनं. त्यानंतर मात्र आपण बघतोय एका चांगल्या फलंदाजाची गरज आहे ती वाळ संघाला कारण चांबाली संघामध्ये अगदी आपण बघतोय शेवटचा फलंदाजी एवढे मोठे स्ट्रोक्स लगावू शकतो आणि या दाखड फलंदाजी विरुद्ध मी म्हणेन की एक संघर्षात्मक टार्गेट जमा करणं गरजेचं राहील. परंतु बघूयात चांगला प्रयत्न इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारायचा प्रयत्न केला होता. चेंडू विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. कोणतीच चूक केली जात नाहीये. संदेश मुंडे ज्याचं नाव या ठिकाणी गोलंदाजीसाठी प्रत्येक मैदानावर घेतलं जातं. बऱ्याचशा फलंदाजांना त्यांनी आपल्या गोलंदाजीनं भयभीत करून सोडलं होतं. असा हा गोलंदाज संदेश मुंडे आपल्याला पाहायला मिळतोय. कोणतेही मोठे स्ट्रोक्स मारून न द्यायचे तो इरादा त्याचा नेहमीच असतो, परंतु या वेळेस मात्र काहीसा वेगळा प्रयत्न करावा लागेल. तो या फलंदाजांना वाळ संघाच्या हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु चेंडू जातोय पुन्हा एकदा विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. पंचांनी सांगितलंय चेंडू खराब टाकला जातोय. रेफर केलं जाते. आमचे रोशन बार्शी या ठिकाणी माफ करा प्रवीण भोजने रेफर करतील. आपण बघतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या ठिकाणी दूध का दूध पाणी का पाणी केलं जाईल कारण आपण बघतोय जबरदस्त क्लॅरिटी आणि जबरदस्त क्वालिटी याची ओळख असणारं हे 24 लाईव्ह इव्हेंटचे चॅनल. आणि या चॅनलला आपण जर का सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला लगेचच या ठिकाणी ज्या ठिकाणी 24 लाईव्ह इव्हेंटच्या मॅचेस असतील काही प्रक्षेपित केलं जाणार असेल ते सगळं तुम्हाला मिळेल. आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी या ठिकाणी आपण बघतोय आमचे पंच हरीश माळी सरांनी या ठिकाणी आपण बघतोय डिसिजन देत आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला मित्रांनो. एकूण धाबा पाहायला मिळत आहेत. त्या 14 धाबा पहिलं षटक आलं होतं 10 धाबांचं. या षटकामध्ये आपण बघतोय संदेश मुंडे जसं नाव तशी गोलंदाजी त्यांना केली कारण आपण नेहमी म्हणतो की खेळाडू कितीही मोठा असू दे परंतु त्याचं मैदानावरचं काम त्याची मैदानावरची गुणवत्ता जोपर्यंत प्रेक्षकांना दाखवत नाही तोपर्यंत त्याचा खेळ हा प्रेक्षकांना माहीत होत नसतो. इथे मात्र संदेश मुंडे ज्या कामासाठी त्याला दिलं होतं गोलंदाजी त्याची गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळाली. आज आमचे पंकज पाटील तेही या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय कारण आपण बघतोय आज पंकज पाटील उत्कृष्ट कॅमेरामॅन आहेत, जबरदस्त फोटोग्राफी करतात. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. आमचे अतुल माळी यांचे बेस्ट फोटोग्राफर आहेत ते त्यांचे स्वागत पंकज पाटील. आणि वळूयात सामन्याकडे. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला मित्रांनो. पहिलं षटक फेकलं होतं ओमकारनं, धाबा खर्ची केल्या होत्या तब्बल 10. दुसरं षटक फेकलं होतं संदेश मुंडेनं, धाबा खर्ची केल्या तब्बल 4. तिसरं षटक आता मात्र पाहायला मिळतंय यशवंतच्या हातामध्ये हे षटक. आता मात्र धावसंख्येच्या गाडीला एक्सिलेटर देण्याचं काम केलं जाईल का, परंतु इथे मात्र पंचांनी वळण घेतलाय. चेंडू या ठिकाणी आपण बघतोय अवांतर धावेनं धावफलक जाऊन पोहोचतंय ते 15 या आकड्यावरती.
यशवंत पटेल इथे मात्र पाहायला मिळतंय, चूक केली या क्षेत्ररक्षकानं आणि आपल्याला पाहायला मिळतंय अंतिम क्षणाला सावरलंय. मिळतीये सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक पोहोचतोय ते तब्बल 16 या आकड्यावरती. झेलची संधी निर्माण झाली होती परंतु त्या झेलला या ठिकाणी सक्सेसफुल करता आलं नाही आणि परिणाम पाहतोय सिंगल मिळतीये. यशवंत आपण बघितलं असेल वासंब प्रीमियर लीग मध्ये जबरदस्त या ठिकाणी कामगिरी केली होती, हायेस्ट या ठिकाणी आपण बघितलं होतं. मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये देखील तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला होता. तो यशवंत आपल्याला पाहायला मिळतो आज या मैदानावर. गावच्या मैदान संघासाठी एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून अद्यापर्यंत पाहायला मिळतोय. वारंवार एकच त्याचा ध्यास असतो, कारण आपण नेहमी म्हणतो ना की क्रिकेटमध्ये दोनच गोष्टींना सगळ्यात जास्त महत्त्व असतं. एक म्हणजे भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर, आणि तो यॉर्कर टाकण्यासाठी वारंवार या ठिकाणी अट्टास असतो तो हा गोलंदाज यशवंत. याचा पाहूया सद्यस्थितीला आपण बघतोय 17 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 सिंगल त्यानं दिलेत, एक अवांतर चेंडू फेकलाय. 17 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. वाळ संघ कुठेतरी धाबासंख्येच्या गाडीला एक्सिलेटर देणं गरजेचं असेल, परंतु इथे मात्र स्विच हिट मारण्याचा प्रयत्न केला होता. धोका होईल का, परंतु मिळतीये सिंगल. सिंगलच्या पद्धतीने आपण बघतोय मदतीने आपण बघतोय धावफलक पोहोचतोय ते तब्बल 18 धाबा. थोडीशी या ठिकाणी आपण बघतोय शांत आणि संयमी खेळी चालू आहे. कुठेतरी या ठिकाणी आपण बघतोय ना, म्हणतो ना आपण एखाद्या वेळेस 440चा झटका द्यावा आणि एखाद्याला जागा करावं, तशा पद्धतीने फलंदाजी होईल का, परंतु इथे मात्र अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू येतो मिड विकेटच्या रिजनमध्ये. सिंगल पाहायला मिळते. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न, धोका होऊ शकतो आणि इथे मात्र पंचांनी बोट उंचावून या ठिकाणी या फलंदाजाला धावबाच्या स्वरूपानं परतावं लागेल. पुढची विकेट मिळते ती चांबाली संघाला या वाळ संघाची. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज नवीन बॅटर आपण बघतोय. नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. धावबाच्या स्वरूपाने फलंदाज बाद झाला होता घनश्याम पाटील. घनश्याम पाटील नवीन फलंदाज आपण बघतोय. नॉन स्ट्राईक एंडला एक जबरदस्त या ठिकाणी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय घनश्याम पाटील. त्याच्या माध्यमातून बरेचसे क्रिकेट आतापर्यंत चांगलं खेळलंय. पुन्हा एकदा या ठिकाणी प्रयत्न केला होता स्विच हिट मारायचा की सरळ बॅटने, परंतु अंतिम क्षणाला या ठिकाणी आपण बघतोय चेंडूला सोडून दिला पंचांनी. या चेंडूला पुन्हा एकदा दंडित केलंय. स्वैर धाब्याने आपण बघतोय धावफलक पोहोचले ते तब्बल 19. फुलटॉस चेंडू होता, परंतु या फुलटॉसचा पुरेपूर समाचार घेता आला नाही आणि परिणाम पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा हावी होतोय हा गोलंदाज आणि आपल्याला पाहायला मिळतोय जबरदस्त गोलंदाजी, अगदी मिश्रित गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडूला थोडीशी फ्लाईट देतो. चेंडू कधी स्लोवर टाकतो, कधी चेंडू वेगाने टाकतो. एकूणच एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. ती गोलंदाज यशवंत याची आतापर्यंत आपण बघतोय. मोठे स्ट्रोक्स मारू दिले नाही. इथे मात्र पुन्हा एकदा जागा भरून मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय, विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. षटक संपल्याचा निर्णय आम्हाला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. एकूण धावा या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळत आहेत त्या तब्बल 20. तर यानंतरचा सामना होईल. एका बाजूला असेल वशेणी संघ आणि त्यांच्या विपक्ष खेळणारे तो कळंबुसरे संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन की आपण प्लीज टॉस साठी लगेचच यायचं आहे. वशेणी आणि कळंबुसरे. शेवटचं स्लॉगवरचं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पंकज पहिला चेंडू आपण बघतोय पंचांनी शाहरुख खान स्टाईलनं पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बघतोय निर्णय दिला. हा चेंडू खराब या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण बघतोय सनी अहमदचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 4 अवांतर चेंडू फेकलेत ते आतापर्यंत चांबली संघाच्या बाजूने, परंतु एकही मोठा स्ट्रोक्स या ठिकाणी पाहायला मिळाला नाही.
प्रयास कोळीचा एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला होता. त्यानंतर मात्र आपण बघतोय संघाला घरघर लागावी तशा पद्धतीने या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागतीये. अगदी दुष्काळ पडावा चौकार आणि षटकारांचा, तशी काहीशी परिस्थिती पाहायला मिळते. पुढची विकेट पुन्हा एकदा मिळते ती वाळ संघाची. तर बघतो आपण या ठिकाणी आता पाहायला मिळतंय नवीन फलंदाज साहिल साहिल टोकळ आता मात्र आपण बघतोय ऑन स्ट्राईक, त्याला पाहू शकता. साहिलला आता मात्र या ठिकाणी आठवावं लागणार आहे. तू कधीतरी कुठेतरी कुठलं तरी मैदान गाजवलं असेल, परंतु आज तुझ्या संघाला तुझी गरज आहे. कारण आपण बघतोय 6व्या क्रमांकावर गेलेला हा खेळाडू, कारण आपण बऱ्याचदा बघतो 6व्या 7व्या 8व्या क्रमांकाचे जे खेळाडू असतात ना ते नेहमी इतिहास घडवत असतात. आणि अशा पद्धतीने आपण बघतोय आज साहिलच्या माध्यमातून एखादा इतिहास घडेल का, आज साहिलच्या माध्यमातून एक मोठी इनिंग साकारली जाईल का. भले काहीसे चेंडू त्याला मिळतील, परंतु या 1-2 चेंडूवर 1-2 मोठे स्ट्रोक्स लगावून आघाडीच्या फलंदाजांना चपराक द्यावी तसं उत्तर देईल का हा साहिल. परंतु पाहूया सद्यस्थितीला आपण बघतोय चांभारली संघ आपली गोलंदाजी वर्चस्व दाखवते तो आतापर्यंत पाहायला मिळतंय. परंतु इथे मात्र पाहायला मिळतंय चेंडू जातोय लॉंगर आणि लॉंगअपच्या मधोमध चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय, परंतु मिळतीये सिंगल. सिंगलच्या पलीकडे काही बघायला मिळत नाही, मिळतीये सिंगल. सिंगलच्या पद्धतीने आपण बघतोय धावफलक पोहोचतोय 22. प्रतीक ऑन स्ट्राईक या ठिकाणी पण बघतोय. प्रतीक एखादा षटकार तरी मार रे बाबा असं 12वा खेळाडू पण सांगतोय, कारण प्रयास कोळी यांनी बघितलं होतं. इथे मात्र पाहायला मिळेल हा चेंडू, आता मात्र पाहायला मिळतंय चेंडू येतोय. 12व्या खेळाडूने जल्लोष केलाय, कारण त्याला माहित होतं एकतरी चौकार षटकार येईल. आणि आता मात्र पाहतोय आपण या चौकाराने थोडासा का होईना दिलासा मिळतोय. डीच आहे धन्यवाद डीजे. 26 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळाला होता आणि त्याचा फायदा मिळाला उशिरानं का होईना, परंतु जल्लोष करण्याची संधी मिळाली ती आमच्या या 12व्या खेळाडूमध्ये आपण बघतो. आमच्या कॉम्बॉक्समध्ये त्याला पाहू शकता, कारण दिलासा होता एक चौकार कुठेतरी येईल अशी अपेक्षा होती. आणि या चौकाराने धावसंख्येला थोडासा आकार मिळतोय. धावसंख्या पोहोचते ती तब्बल 26 या आकड्यावरती. गोलंदाज पंकज गोलंदाजी करतोय. भलेही या ठिकाणी आपण बघतोय चांगली गोलंदाजी केली, परंतु चांगल्या गोलंदाजीला कुठेतरी उत्तर देणं गरजेचं असतं नेहमी, कारण आपण बघतोय सिंगल डबल. आता मात्र एखादे मोठे 2 स्ट्रोक मारून या सामन्यामध्ये संघर्षात्मक आव्हानात्मक टार्गेट जमा करेल का तो वाळ संघ. सद्यस्थितीला आपण बघतोय पंचांचा इशारा आलाय, हा चेंडू टाकला जातोय खराब. आणि त्यावर आपण बघतोय अवंतर धावेनं 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये एक तरी मोठा स्ट्रोक्स येईल अशी अपेक्षा या ठिकाणी प्रेक्षक करत असेल, परंतु पाहूया एखादी विकेट आली तर मी म्हणेन चांभारली संघ अजून आपली पकड मजबूत करेल. परंतु इथे मात्र पाहायला मिळते हा चेंडू टाकला जातोय स्वैर. 9वी अवांतर धाव पाहायला मिळते ती चांभारली संघाच्या या गोलंदाजीवर. 2 चौकार आतापर्यंत पाहायला मिळाल्यात, 1 षटकार आतापर्यंत पाहायला मिळाल्यात आणि 9 अवांतर धावा. म्हणजे विचार करायला गेलं तर अवांतर धावा या जास्त पाहायला मिळत आहेत. अवांतर धावांचे पर्सेंटेज जास्त पाहायला मिळत आहे. धावफलकावर धावा 28 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा पंचांकडे पाहिलं जातंय आणि पंचांनी निर्णय दिला आहे. हाही चेंडू जातोय खराब. स्वैर धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडीशी लाईन आणि लेंथ ज्या पद्धतीने आपण बघितलं होतं संदेश मुंडेनं गोलंदाजी केली, ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं ओमकारनं गोलंदाजी केली, यशवंतनं गोलंदाजी केली, परंतु त्या उलट मात्र ही कामगिरी पाहायला मिळत आहेत. या षटकाचा विचार करायला गेला तर या षटकारानं वाईटची हॅट्रिक केली आहे. ती या गोलंदाजानं 3 लगातार वाईट टाकलेत आणि धावफलकावर धावा 29 धावा. एक चूक बऱ्याचदा या ठिकाणी आपण म्हणतो ना, चांगला चेंडू. आता मात्र या ठिकाणी स्वतःवर आत्मविश्वास या ठिकाणी दाखवलाय, विश्वास ठेवलाय तो या गोलंदाजानं आणि परिणाम पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजून 1-2 मोठे स्ट्रोक जर का आले, एखादा स्ट्रोक जरी आला तरी मात्र संघर्षात्मक कामगिरी करण्यासाठी गोलंदाजाला संधी मिळेल. परंतु बघूया ते संधी देण्याचं काम केलं जाईल का या वाळ संघाच्या या फलंदाजांकडून.
हा चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. चेंडू जातोय बॅटची कडा घेऊन, धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता. प्रतीक पाटीलने स्वतःच्या मनगटातील ताकदीवर विश्वास ठेवलाय. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक, शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि 12वा खेळाडू पुन्हा आवाज देतोय, शेवटचा चेंडू तरी मार. चेंडू तर मारलाय परंतु तो गेलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. एकूण धावा पाहायला मिळतात त्या 29. थँक्यू डीजे. तर मी विनंती करेन कळंबुसरे संघाचा संघनायक आणि वशिणी संघाचा संघनायक आपण टॉस साठी लगेच जायचं विनंती असेल. स्वागत करतो आम्ही दोन्ही संघांचं, दोन्ही संघनायकांचं या ठिकाणी वेलकम. आणि मी विनंती करेन आमचे शंकर माळी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास या ठिकाणी टॉस करायचा आहे. यानंतरचा सामना होईल तो एका बाजूला असेल कळंबुसरे संघ, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल तो वशिणी संघ. सावळे गावातील सध्याचे 40+ खेळाडू, तितकेच चांगले गोलंदाज 11 स्टार क्रिकेट संघासाठी कित्येक वर्ष त्यांनी क्रिकेट खेळलंय आणि ते शंकर माळी यांच्या या ठिकाणी आपण बघतोय त्यांच्या शुभ असते नाणेफेक केली जाते. आमचे रुपेशजी माळी त्यांचं आज या ठिकाणी आगमन पाहायला मिळतंय, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. काय काम करतो राहू दे बस. पण नाणेफेक जिंकली ती वशिणी संघानं लगेचच इन ऍक्शन मध्ये यायचं आहे, विनंती असेल कारण आपण बघतोय चला या ठिकाणी सलामीची जोडी पाठवायची आहे. पुन्हा एकदा आपण बघतोय 5 मिनिटांचा एक षटक या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी चांभारली संघानं बरोबर 20 मिनिटांमध्ये सगळी षटकं संपवली. धन्यवाद देतोय त्या चांभारली संघाला कारण आपण बघतोय त्यांची वेळ त्यांनी पाळली ती चांभारली संघ. आता मात्र आपण बघतोय वाळ संघ काय करेल जिंकण्यासाठी. 24 चेंडू आणि गरज असेल ती तब्बल 30 धावांची. माफक आव्हान आहे, परंतु या माफक आव्हानाला ज्या पद्धतीनं ज्या भेदकतेनं गोलंदाजी केली चांभारली संघानं, आपण म्हणतो ना की ईट का जवाब पत्थर से देना चाहिए, तशाच पद्धतीनं गोलंदाजीचं उत्तर गोलंदाजांनी जर का दिलं वाळ संघाच्या तर नक्कीच एक काटेभरी टक्कर पाहायला मिळेल. परंतु चांभारली संघ म्हटलं की भली मोठी फलंदाजांची रांग आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. ओमकार पाटील असेल, त्यानंतर आपण बघतोय बरेचसे 51 सरस असे या ठिकाणी फलंदाज पाहायला मिळतील. अगदी शेवटचा फलंदाज येऊनही मोठा स्ट्रोक्स लगावतो आणि अशा परिस्थितीत मात्र वाळ संघाच्या या गोलंदाजांची नक्कीच अग्निपरीक्षा असणार आहे ती आता मात्र आपण बघतोय. 24 चेंडू 30 धावांची गरज हा सामना आपल्या बाजूने करण्यासाठी. परंतु पाहूयात काय होतंय या मॅच मध्ये. आपण पाहतोय मैत्री ग्रुपच्या वतीनं मैत्री चषक 2026 आपल्याला पाहायला मिळते. पहिली स्पर्धा या मैदानावर आपण बघतोय. दुसरी स्पर्धा काही दिवसातच आपल्या भेटीला येते. ब्रदर्स ग्रुपच्या वतीनं आपण बघतोय 10, 11, 12 एप्रिल 2026 अशी 3 दिवसाची टुर्नामेंट असेल. तब्बल 32 संघांना त्या स्पर्धेमध्ये सहभाग दिला जाईल. पहिलं पारितोषिक रुपये 1,00,000, दुसरं पारितोषिक रुपये 50,000, तिसरं आणि चौथं पारितोषिक 25-25. तब्बल 32 संघांना त्या स्पर्धेमध्ये सहभाग दिला जाईल. आणि हरेश माळी, त्यानंतर अनिकेत माळी, जितेश माळी हे ब्रदर्स ग्रुपचे सगळे सहकारी, त्यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. 10, 11, 12
तर बघतो आपण वळूयाच सामन्याकडे. आता मात्र पाहायला मिळेल कोणता संघ कोणत्या संघावर हबीबिली ते येणारा काळ सांगेल, परंतु दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. आणि मी म्हणालो होतो की ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली होती सांभारली संघाच्या गोलंदाजीने, अगदी तशीच गोलंदाजी, अगदी तसंच उत्तर या ठिकाणी जर का दिलं वहाळ संघाच्या गोलंदाजांनी तर नक्कीच या सामन्यामध्ये मजा येईल. परंतु बघूया ती मजा देण्याचं काम केलं जाईल का. सलामीची जोडी ओमकार पाटील आणि मयूर जांभळे, सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. सलामीचा गोलंदाज प्रतीक पाटील सलामीचा गोलंदाज पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा. 24 चेंडू 30 धावांची गरज. पाहूयात या ठिकाणी कशा पद्धतीने हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पहिला चेंडू ज्या कामासाठी ओळखला जातो चांबाली संघ, ती सुरुवात पाहायला मिळते. चेंडू जातोय सरळ सीमा रेषे पार, षटकार. थँक्यू डीजे. षटकारानं आगाज केला. आता आपण बघतोय मयूर, आपण माफ करा या ठिकाणी मयूर जांभळेने हा या ठिकाणी सुरुवात केली. ओमकार पाटील नॉनस्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू टाकला जातोय निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. गोलंदाज प्रतीक पाटील या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाजी करतोय. फलंदाजी करत असताना आपण पाहिलं होतं शेवटचे 3 चेंडू निर्धाव खेळला आणि त्यानंतर आपण पाहिलं 29 धावा या ठिकाणी जमा झाल्या. त्या धावसंख्येच्या खात्यामध्ये 30 धावांची गरज येऊन टेपली आहे. हा चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. पंचांनी अगोदरच वळून घेतला. हा चेंडू ऑफस्टिकच्या खूपसा बाहेरून जाणारा चेंडू. पंचांना कवायत करण्यास वारंवार भाग पाडले, कारण पहिल्या स्तरामध्ये आपण बघितलं होतं तब्बल 9 अवांतर धाबा या ठिकाणी दिल्या होत्या त्या चांभारली संघाच्या गोलंदाजांनी. आणि अशा परिस्थितीत आता मात्र आपण बघतोय 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. त्या सद्यस्थितीला चांभारली संघाच्या जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज. पुन्हा एकदा हा चेंडू थोडासा मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. कोणती चूक केली जात नाहीये. विकेटचा शोध घेतला जात होता आणि ती विकेट पाहायला मिळतीये ती या चेंडूवर. धन्यवाद डीजे. आज आपण बघतोय आज आमचे प्रणित मात्रे फुल फॉर्म मध्ये डीजे संगीत वाजवत आहेत, त्यांचे स्वागत. परंतु बघूयात या ठिकाणी प्रयत्न करेल तो बाळ संघ शेवटपर्यंत या ठिकाणी एफर्ट्सला दाखवताना आपल्याला प्रयत्न करेल. परंतु बघूयात चांभारली संघानं मयूर जांभळेनं सुरुवात दमदार केली होती. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर स्वैर देखील आला होता, परंतु आपण बघितलं एक मिसटाइम स्ट्रोक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि त्यावर आलेली झेल पहिली विकेट मिळून दिली ती बाळ संघाला. नवीन फलंदाज प्रणित मुंडे नवीन फलंदाज प्रणित मुंडे ऑन स्ट्राईक या ठिकाणी पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडला ओमकार पाटील आपण पाहू शकता. परंतु बघूयात गोलंदाज प्रतीक पाटील ज्यानं पहिल्या षटकाराचा मार बसल्यानंतर कमबॅक चांगलं केलंय. परंतु पाहूयात हे कमबॅक या ठिकाणी या सामन्यामध्ये उर्वरित चेंडून मागे कमी धाबा देऊन जाईल का, की ज्या पद्धतीनं मयूरनं सुरुवात केली होती तीच आक्रमकता यावेळेस मात्र चांभारली संघाचे फलंदाज दाखवतील का. परंतु इथे मात्र पाहायला मिळतंय चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषे पलीकडे, सीमारेषेजवळ अडवलं जातंय. चांगलं फील्ड या ठिकाणी आपण बघतोय. शेवटच्या क्षणाला चेंडूवर त्यानं झेप घेतली. आपण म्हणतो ना की हायवेवर बरीचशी फलकं लावलेली असतात, नजर अटी आणि दुर्घटना घटी, परंतु इथे मात्र आपण बघतोय नजर ठेवली, रेफर केलं जाईल. प्रेक्षक काय सांगतील तिथे.
थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आहे ते आपण बघतोय त्या ठिकाणी लाईन बघतोय आपण परंतु दिसत नाहीये. आणि आमचे प्रेक्षक सुज्ञ प्रेक्षक राजा आपण नेहमी म्हणतो, कारण आपण बघतो प्रेक्षक राजा नेहमी आपल्याला पाहायला मिळतो, प्रत्येक मैदानावर डिसिजन देत असतो. आणि इथे मात्र आपण बघतोय चौकार, हा चौकाराचा डिसिजन आला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला प्रयत्न इथे मात्र आपण बघतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. मिळते सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलक पोहोचले ते तब्बल 12 या आकड्यावरती. आपण पाहिलं होतं पहिल्या सत्रामध्ये 10 धावा खर्ची केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर आपण बघतोय 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला. एकूण धावा पाहायला मिळतात त्या तब्बल 12. थोडंसं या ठिकाणी आपण बघतोय धावफलक कमी झाला की काय असं चिन्ह पाहायला मिळतंय, परंतु सद्यस्थितीला 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही गरज आहे ती उर्वरित चेंडून मागे 18 धाबांची जिंकण्यासाठी 30 धाबांचा पल्ला गाठायचा आहे. गोलंदाज प्रतीक पाटील गोलंदाजी करतोय. मयूर जांभळे बाद होऊन तंबूत परतलाय, परंतु त्यानंतर एक चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथे मात्र आखूट टप्प्याचा चेंडू टाकला होता, त्यावर लगावलाय पंच आणि हा टोला जातोय या ठिकाणी लगावलाय चौकारासाठी. धन्यवाद डीजे. आपण बघतोय बरेचसे क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्याच्या घडीला. आपण पाहिलं असेल रायगड प्रीमियर लीग मध्ये 1 असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, कारण आपण पाहिलं होतं रायगड प्रीमियर लीग मध्ये नारपोली संघाचा अभिजित मोरे काय कमाल दाखवली होती. त्यानं गोलंदाजी असेल फलंदाजी असेल दोन्ही क्षेत्रामध्ये एक चांगली कामगिरी त्याने केली होती आणि दावेदार ठरला होता त्यांचा संघ. तशाच पद्धतीनं बरेचसे खेळाडू आपण पाहिले असेल. मग सावळेगावचा ऋषिकेश माळे असेल, त्यानंही जबरदस्त फलंदाजी केली होती रायगड प्रीमियर लीगमध्ये. आणि एकूणच आपल्याला पाहायला मिळत आहेत या रायगड प्रीमियर लीगनं बरेचसे चांगले चांगले खेळाडू आणि त्यांची ओळख आपल्याला या क्रिकेट जगतामध्ये करून दिली आहे त्या रायगड प्रीमियर लीगमध्ये. तर एकूणच आपण बघतोय आपलं हे ग्रामीण क्रिकेट सध्याच्या घडीला जबरदस्त पाहायला मिळत आहे. परंतु सद्यस्थितीला आपण पाहतोय एकूण धावा पाहायला मिळत आहेत त्या तब्बल 16. जिंकण्यासाठी गरज आहे ती 18 चेंडू आणि 14 धाबांची. 18 चेंडू 14 धाबांची गरज. आमचे भूषण माळी त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचे स्वागत. आणि आपण बघतोय 16 धाबा जमा झाल्या आहेत. अजूनही गरज आहे ती 14 धाबांची. उर्वरित 18 चेंडून मागे 18 चेंडू 14 धाबांची गरज. आता मात्र या ठिकाणी ज्या पद्धतीने षटक फेकलं होतं दुसरं षटक आपण पाहिलं होतं संदेश मुंडेचं, अवघ्या 4 धाबा त्यानं खर्ची केल्या होत्या आणि तशाच स्टाईलनं त्याच वेगानं जर का चेंडू फेकले या गोलंदाज आपण पाहायला मिळतोय घनश्याम पाटील, एक आघाडीचा खेळाडू या ठिकाणी आपण बघतोय. वाळ संघाकडून बऱ्याचदा त्याचं नाव चर्चेत असतं एका चांगल्या खेळीसाठी. पहिला चेंडू घनश्याम पाटील. बऱ्याच वेळेला आपण बघतोय मोठे मोठे फलंदाज त्याच्यासमोर या ठिकाणी फटका मारण्यासाठी तरसत असतात, कारण आपण बघतोय फिरकीचा जादूगर त्याला म्हटलं जातं. आपल्या फिरकीनं तो बऱ्याचशा फलंदाजांना खेळपट्टीवर उभं ठेवतो, मोठे स्ट्रोक्स लगावू देत नाही. आणि हा फिरकीचा जादूगर आज आपल्या संघासाठी काही किमया करेल का? सद्यस्थितीला पहिला चेंडू निर्धाव हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा मागचा चेंडू आपण बघतोय पुढ्यातून या ठिकाणी आपण बघतोय समोरून वळण घेतला होता. यावेळेस मात्र बघतोय चेंडूला थोडीशी फ्लाईट दिली, चेंडूचा टप्पा थोडासा मागे ठेवला. रेफर ओके.
अँड इट्स अ फेअर डिलिव्हरी. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय रिव्ह्यू गमावलाय तो चांबारली संघानं आणि आपण बघतोय आणि आता रिव्ह्यू त्यांना मिळणार नाहीये, परंतु बघतोय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय 2 चेंडू निर्धाव फेकले ते घनश्यामनं. तिसरा चेंडू यावेळेस मात्र वेट अँड वॉचचं क्रिकेट खेळलंय. चेंडूची प्रतीक्षा केली, चेंडू जातो डीप पॉईंटच्या रिजनमध्ये. तिथे पाहायला मिळतात 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धाब्यानिशी संघ जाऊन पोहोचला तो 18 या धाबासंख्येवरती. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती तब्बल 12 धाबांची. हा सामना तसं पाहायला गेलं तर नक्कीच सोपा होता चांबारली संघासाठी, परंतु आपण नेहमी म्हणतो ना की तुम्ही टाकलेले निर्धाव चेंडू, तुम्ही मिळवलेल्या विकेट शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला लढत देण्यासाठी या ठिकाणी जिवंत ठेवत असतात. परंतु सद्यस्थितीला चांबारली संघ एक चांगला खेळ नक्कीच करतोय, परंतु इथे पाहायला मिळतंय चेंडूला तर उडवलंय, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल तोपर्यंत मिळतीये सिंगल. ओमकारनं नकार दिलाय, कारण ओमकारला माहिती आहे शेवटच्या चेंडूपर्यंत जाण्यापेक्षा सामना लवकरात लवकर कसा संपवावा आणि त्या इराद्याची या ठिकाणी मिळतीये ती सिंगल. सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलक पोहोचलं ते 19 या आकड्यावरती. 11 धावांची अजूनही गरज. ओमकार आघाडीचा फलंदाज, आक्रमक फलंदाज आणि कधीही शांत न बसणारा फलंदाज ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून फक्त भाषा बोलली जाते ती चौकार आणि षटकाराची, ती नेहमी आपण बघत असतो, परंतु या मैदानावर आता मात्र काय करेल. वारंवार चौकार षटकारांची भाषा बोलणारा हा फलंदाज आज मात्र तीच स्टाईल पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळेल का. परंतु पहिला चेंडू, पहिला चेंडू आपण बघतोय सगळ्या क्षेत्ररक्षकांनी अपील केलं होतं, फिरकीचा जादूगर म्हटलं होतं या घनश्याम पाटीलला. चेंडूला थोडंसं बाहेरच्या दिशेला वळवण्याचा प्रयत्न केला आणि धावफलक पोहोचलंय 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. थोडीशी चर्चा या ठिकाणी पाहायला मिळते 2 फलंदाजांमध्ये. अजूनही गरज आहे ती 11 धावांची. 11 धावांची अजूनही गरज, परंतु फुलटॉस चेंडू फेकलाय आणि ओमकारच्या वाट्याला फुलटॉस चेंडू म्हणजे त्याला सरळ रस्ता दाखवलाय तो षटकाराचा आणि या षटकाराने आपण बघतोय समीकरण सोपं केलंय, जाऊन पोहोचलाय चांबारली संघ तो 25 या आकड्यावरती. तर बघतो आपण शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 12. घनश्याम पाटील शेवटचा एक चेंडू चांगला टाकला असता तर नक्कीच एक वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु शेवटचा चेंडू टाकला खराब आणि त्यावर आलेला षटकार आणि त्या षटकारानं मी म्हणेन की जवळ या ठिकाणी विजयाची वाट सोपी केली ती चांबारली संघाची. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती तब्बल 5 धावांची. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. वशिणी संघ लगेचच आपण या इन ॲक्शन मध्ये राहायचंय. सामना जसा संपेल तसं लगेचच आपण मैदानात उतरायचं आहे. आपला डिसिजन काय असेल तो, फलंदाजी असेल तर फलंदाज पाठवायचे, गोलंदाजी असेल तर क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरायचं आहे. 5 धाबांची गरज आहे. ओमकारने सांगितलं होतं, मी सांगितलं होतं ओमकारच्या बद्दल की त्याला फक्त भाषा बोलली जाते ती षटकार चौकाराची, कारण त्याला माहिती आहे शेवटच्या षटकापर्यंत टेन्शन घेण्यापेक्षा आपण आपली स्टाईलनं, नॅचरल स्टाईलनं सामना लवकर संपवा हा त्याचा इरादा नेहमी असतो आणि तो इरादा त्यानं स्पष्ट केला मागच्या चेंडूवर. आता मात्र नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय गौरव. ऑन स्ट्राईक या ठिकाणी आपण बघतोय प्रणित मुंडे ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला ओमकार पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. गौरवच्या हातामध्ये हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. घनश्याम पाटीलनं एक चांगलं षटक नक्कीच फेकलं, 9 धाबा खर्च केल्या, परंतु आधीच धाबा कमी होत्या. अशा वेळेस षटकार मी म्हणेन की मागडा नक्कीच ठरलाय आणि यावेळेस मात्र प्रयत्न केलाय अक्रॉस द लाईन मारण्याचा, कोणतीच चूक केली जात नाहीये. विकेट मिळतीये, फलंदाज बाद होईल तो प्रणित मुंडे. तर आपल्याला पाहायला मिळतंय ही विकेट पुन्हा एकदा कमबॅक करणारी ठरेल का. 12 चेंडू 5 धावांची गरज होती, परंतु या 5 धावा आता मात्र सोप्या असतील. एक मोठा स्ट्रोक्स लगावून सामना लवकर संपवण्याच्या इराद्यामध्ये होता तो आपण पाहिलं होतं प्रणित मुंडे आणि तो प्रयत्न त्याच्या अंगलट आला आणि तो फलंदाज बाधून तंबूत परतला. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय अनिकेत मुंडे.
अनिकेत मुंडे बऱ्याचदा आपण याही फलंदाजाला सलामीसाठी येताना पाहतोय, परंतु सध्याच्या घडीला जबरदस्त त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता 10 चेंडू अजूनही गरज आहे ती तब्बल 5 धाबांची. 10 चेंडू 5 धाबांची अजूनही गरज. गोलंदाज गौरव गोलंदाजी करतोय, प्रयत्न करतोय. सामना शेवटच्या षटकापर्यंत कशा पद्धतीने जाईल, सामना शेवटच्या चेंडूपर्यंत कशा रीतीने जाईल त्यासाठी हा प्रयत्न. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. जाळं आखलं होतं, अजून एक विकेट मिळतीये. ओमकार पाटील या ठिकाणी आपण बघतोय. अनिकेत मुंडे बॅक टू पॅव्हलियन. थँक्यू डीजे. जबरदस्त या ठिकाणी टक्कर पाहायला मिळते, कारण अशा पद्धतीने आपण म्हणतो ना की कधी कधी एखादा खराब चेंडू जिवारी लागतो, तसा जिवारी लागला असेल घनश्याम पाटीलचा तो फुलटॉस चेंडू. आणि त्यानंतर आपण बघतोय कमबॅक केलंय. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव फेकले, त्यावर आलेली विकेट म्हणते आपण बघतोय अनिकेत बादून तंबूत परतलाय. आणि अशा वेळेस आपण बघतोय शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 9 आणि गरज आहे ती 5 धाबांची. असं म्हणतात ना की हरला तरी चालेल, परंतु शेवटपर्यंत लढण्याची हिंमत नक्की तुमच्यात असायला हवी आणि ती हिंमत दाखवण्याचं काम केलं जाते सद्यस्थितीला तरी आपण पाहतोय ते स्कायरा 11 वाळ संघाकडून. परंतु चांबारली संघाला टेन्शन नाहीये, त्यांना माहिती आहे अगदी शेवटचा फलंदाजी येऊन हा सामना संपू शकतो. एका फटक्याचं काम आहे, परंतु तो फटका कोणता खेळाडू मारेल त्यासाठी मात्र करावी लागते ती प्रतीक्षा. ती प्रतीक्षा कितपत या ठिकाणी दूरवर जाईल की शेवटच्या षटकापर्यंत ती प्रतीक्षा करावी लागेल. कारण जोपर्यंत ओमकार उभा आहे तोपर्यंत चांबारली संघाला भीती नाहीये, तोपर्यंत चांबारली संघाला टेन्शन नाहीये, कारण त्यांना माहिती आहे ओमकार हा सामना त्यांच्या बाजूने नक्कीच झुकवेल. परंतु तोपर्यंत आपण बघतोय ही रंगत अशा पद्धतीने वाढत जाईल का. 9 चेंडू आणि 5 धावांची गरज. 9 चेंडू 5 धावांची गरज. इथे मात्र ओमकार थोडासा निराश होतोय. गरज आहे एका सिंगलची. असं म्हणतात ना की वेळेला काय पाहिजे ते तुम्ही ओळखायला पाहिजे, कारण सध्याच्या घडीला आपण म्हणतात ना की सगळ्यांनी सांगितलंय, सरकारने सांगितलंय गॅस वाचवा, आणि तुम्ही गॅस वाचवला नाही तर तुम्हाला चुलीवर जेवण बनवायला लागेल. परंतु सिटीमध्ये चुली कशा वापरायच्या असा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. अगदी इंडक्शन पण भेटत नाहीयेत. इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, धोका होऊ शकतो. काय केले, फेक कोणत्या ठिकाणी करायची कोणत्या ठिकाणी नाही. एक धाव वाचवायची होती, परंतु ओमकार पाटीलची विकेट घेण्यासाठी गेला हा क्षेत्ररक्षक. एक धाव जर का वाचवली असती मित्रा तर नक्कीच या ठिकाणी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु क्रिकेट आहे, असे डिसिजन बऱ्याचदा लगेचच घ्यावे लागतात आणि त्याचा परिणाम पाहायला मिळतोय. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 7 आणि गरज आहे ती 4 धाबांची. 7 चेंडू 4 धाबा. या चेंडूवर आज सामना संपवण्याचा नक्कीच निर्धार असेल तो फलंदाज ओमकार पाटीलचा. परंतु बघूया जर का ओमकार पाटीलला या ठिकाणी आपण बघतोय शेवटच्या षटकापर्यंत हा सामना गेला तर प्रेक्षकांना पण अजून मजा येईल, परंतु ती मजा देण्याचं काम करेल का हा स्कायरा 11 वाळ संघ. सध्या स्थितीला आपण बघतोय हौसले बुलंद झाले आहेत, कारण आपण नेहमी म्हणतो गौरव पाटील गोलंदाजी करतोय. आपण पाहतोय एक चांगला चेंडू शेवटचा टाक रे बाबा असं सांगत असेल, परंतु पाहूयात चांगला चेंडू. इथे मात्र काय पाहायला मिळत आहे, हा चेंडू जातोय निर्धाव आणि शेवटच्या षटकामध्ये आता मात्र पाहायला मिळेल 6 चेंडू आणि गरज आहे ती 4 धाबांची. कारण आपण बघतोय एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत त्या गौरवसाठी. फक्त एकच धाव त्यानं खर्ची केली. 12 चेंडू आणि 5 धावांची गरज होती, परंतु फक्त एक धाव खर्ची केल्या कारणानं हा सामना अजूनपर्यंत जिवंत ठेवलाय. हा सामना अजूनपर्यंत तरी या ठिकाणी बॅलन्स ठेवलाय. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे ती 4 धाबांची. असं म्हणतात ना की योग्य जिंकायचे म्हटले ते तर योग्य त्या वेळी योग्य तो पत्ता जर का बाहेर काढला नाही तर आपल्या जवळचा हुकमाचा एक्का पण वाया जातो. इथे मात्र पाहायला मिळतोय चांबारली संघाचा हुकमाचा एक्का. आपण बघतो ओमकार पाटील त्याच्यावर भरोसा असेल त्यांच्या पाठीराख्यांचा, त्याच्यावर भरोसा असेल त्यांच्या खेळाडूंचा, परंतु वाळ संघ कोणत्या खेळाडूवर विश्वास ठेवेल, वाळ संघ कोणत्या गोलंदाजाचा विचार करेल.
सुजल सुजल घरत शेवटचा गोलंदाज वापरण्यात येतोय. सुजल घरत आपल्याला पाहायला मिळतोय आणि शेवटचं हे षटक आता मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. सुजल घरतच्या हातामध्ये दिलं देण्याचं काम केलंय. 7 चेंडू शिल्लक 4 धाबा. सामना या ठिकाणी आपण बघतोय कोणीही जिंको परंतु क्रिकेट एक जबरदस्त पाहायला मिळतंय. चांभारली आणि वहाळ या दोन संघांमध्ये 12 चेंडू आणि 5 धाबांची गरज होती परंतु 6 चेंडू 4 धाबांची गरज. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. पंचांकडे अपील केलंय. बोट उंचावलं जात आहे. अजून सामना संपलेला नाहीये याचा इरादा या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी चांभारली संघ काय करतो याचा विचार नक्कीच केला जाईल परंतु सध्या स्थितीला जल्लोष केला जातोय तो वहाळ संघाकडून. डीजे डीजे आता मात्र पाहायला मिळते जबरदस्त काटेभरी टक्कर. मी सांगितलं होतं मगाशी की गोलंदाजीचं उत्तर जर का गोलंदाजीने दिलं तर नक्कीच हा सामना हाय व्होल्टेजचा पाहायला मिळेल. कारण आपण बघत होतो एका बाजूला अगदी भेदक आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते ती चांभारली संघाची परंतु या भेदक समोर एक जबरदस्त गोलंदाजी केली आहे ती आपण बघतोय या वहाळ संघाच्या गोलंदाजांनी. सध्या स्थितीला पाहायला मिळतंय ओमकार पाटील कधी स्ट्राईक केलेल त्याची प्रतीक्षा केली जाते परंतु तोपर्यंत या ठिकाणी आपण बघतोय पहिल्या चेंडूवर गेली ती विकेट. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय संदेश मुंडे ऑन स्ट्राईक. जबरदस्त या ठिकाणी स्ट्रगल पाहायला मिळतोय तो वहाळ संघाचा. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय. कोणती चूक केली जाणार नाहीये. अजून एक विकेट मिळतीये. डीजे धन्यवाद डीजे. तर आपल्याला पाहायला मिळतं जबरदस्त या ठिकाणी रणसंग्राम पाहायला मिळतं. ही सामना असं वाटलं होतं कदाचित प्रेक्षकांना एकतर्फी होईल की काय परंतु तसं चिन्ह पाहायला मिळत नाही. इथं आपण बघतोय एकूण विकेट्स गमावले त्या चांभारली संघाने आतापर्यंत 5 विकेट्स त्यांना आतापर्यंत गमावल्या त्या चांभारली संघानं. आता मात्र शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 4 आणि गरज आहे ती 4 धाबांची. 4 चेंडू 4 धाबा. सुरेश भटांच्या सुंदर ओळी नक्कीच आठवतील या मोमेंटला कारण आपण बघतोय सध्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतंय आयुष्य छान आहे थोडे लहान आहे रडतोस काय वेड्या लढण्यातच छान आहे आणि ते लढायचं काम या ठिकाणी केलं जात आहे ते या दोन्ही संघांकडून. इथे मात्र पाहायला मिळेल हा चेंडू या ठिकाणी फील्ड केला जाईल का. चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. पहिली धाव पूर्ण केली. ओंकारनं मात्र नकार दिलाय. सिंगलवर भरोसा ठेवलाय कारण आपण बघितला होता अमित मुंडे एक जुना पुराणा चाबल त्याला म्हटलं जातं. यावर आपण बघितलं होतं अमित मुंडेला लवकर पाठवलं असतं तर कदाचित सामना लवकर संपला असता कारण मी पाहिलं होतं मोपाड्याच्या मैदानावर अशाच पद्धतीनं सामना जवळ वाशिवली संघाच्या बाजूने गेला होता परंतु अमित मुंडेने मारलेले ते 3 षटकार आणि त्या सामन्यामध्ये विजय प्राप्त करून दिला होता. म्हणून त्या ठिकाणी म्हणतात ना की पुराणा चवल स्वाद वही तशाच पद्धतीने आपण बघतोय. आता मात्र शेवटचे 3 चेंडू शिल्लक असेल 3 आणि गरज आहे ती 3 धाबांची. 3 चेंडू 3 धाबा. सामना कोणताही संघ जिंकू दे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय क्रिकेट नक्की जिंकलेलं पाहायला मिळतंय. 3 चेंडू 3 धाबा. चांगला प्रयत्न परंतु पंचांकडे या ठिकाणी डिसिजन दिला जातोय. पंचांनी वळण घेतलं इशारा केलाय. चेंडू टाकला जातोय खराब स्वैर आणि आमच्या तिसऱ्या पंचांचं टेन्शन नक्कीच वाढेल. सगळ्यांच्या नजरा तिसऱ्या पंचांकडे. सगळे प्रेक्षक बघतायत तिसरे पंच परंतु तिसरे पंच कोण आमचे प्रवीण भोजने सर. या ठिकाणी आपण बघतोय 24 लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिलं जाईल दूध का दूध पाणी का पाणी. अगदी जबरदस्त क्लॅरिटी आणि क्वालिटीसाठी ओळखलं जाणारं 24 लाईव्हचं चॅनल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा डिसिजन आलाय. हा चेंडू टाकला जातोय फेअर आणि आपल्याला पाहायला मिळतंय प्रवीण भोजने सरांनी इशारा दिला इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू जातोय निर्धाव आणि आता मात्र पाहायला मिळतंय 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. 2 चेंडू 3 धावांची गरज. मॅच होती कुठे आणि आता मात्र आली कुठे. या ठिकाणी मात्र पाहायला मिळतंय जबरदस्त गोलंदाजी.
अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र काय घडलंय, 12 चेंडू 5 धावांची गरज होती आणि आता मात्र एक चेंडू गरज आहे ती 3 धावांची. एक चेंडू 3 धावांची गरज. प्रेक्षकांना एकदा सामना आवडला असेल तर टाळ्या या नक्की झाल्याच पाहिजेत. कोणताही संघ जिंकू दे, एकदा दोन्ही संघांवरचं टेन्शन कमी झालं पाहिजे. बोला गणपती बाप्पा. शेवटचा एका चेंडूचा खेळ शिल्लक मित्रांनो. कोणता संघ जिंकेल कोणी सांगू शकत नाही. गरज आहे ती तब्बल एक चेंडू आणि 3 धावांची. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतो ओमकार पाटीलला एक मोठा स्ट्रोक्स लगावा लागेल. ओमकार पाटीलला आपल्या जवळची ताकद दाखवावी लागेल. परंतु एक चांगला चेंडू टाक म्हणत असेल ती सुजल घरातला. पाहूयात काय घडतं या चेंडूवर. सुजल आणि हा सामना जिंकलाय सांभारली संघाविरुद्ध. वार संघानं जबरदस्त काटेभरी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते आणि एक जबरदस्त या ठिकाणी डीजे लावण्यात